नौजवान, युवक युवती, ज्येष्ठ बंधू भगिनींनो, तरुण पत्रकार मित्र, गेले 36 दिवस जंतर मंतर या ठिकाणी महाराष्ट्राचा सुपुत्र अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू होतं आणि त्या आंदोलनामध्ये कोट्यावधी युवक युवती सहभागी झाले. देशभरामधून असंतोष निर्माण झाला आणि त्यामध्ये खरी ठिणगी आपल्या काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधींनी टाकली. लक्षात घ्या, ज्या वेळेला राहुल गांधींनी आपल्या खासदारांच्या सह पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या निवासस्थानी कूच केली, सगळी यंत्रणा कोलमडली, एवढी सीबाई असेल, गुप्तचर असेल, कुणालाही थांग पत्ता लागला नाही. आणि ज्या वेळेला राहुल गांधी सगळे खासदार आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या निवासस्थानी जाऊन हल्लाबोल केला, त्यावेळेला संपूर्ण देशामध्ये उद्रेक झाला आणि मग जी युवा शक्ती जी होती त्यांना ताकद राहुल गांधींच्या मिळाली. हे आपल्याला काँग्रेस पक्ष म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. मी या ठिकाणी तरुणाई जी आहे याचं जाहीर कौतुक करतो. आज आम्ही आता या ठिकाणी सगळे साहित्यिक, कवी, लेखक, शिक्षक शाहू समाधी स्थळावर 500 बुद्धिवंतांचा बैठक मी या ठिकाणी आलेलो आहे. तिथं सुद्धा सिनियर सिटीजन, कोल्हापूर सिटीजन म्हणून ग्रुप आहे, अनेक युवक युवती त्या ठिकाणी आता आंदोलन चालू आहे. आपल्या पक्षाचं हे आंदोलन राहुल गांधी आपले नेते बंटी पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. हे चालू असताना एक बातमी आली की आतापर्यंत 36 दिवसामध्ये धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा द्या एवढीच मागणी त्या सगळ्या आंदोलनकर्त्याची, तुम्हा आमांची, राहुल गांधीची, काँग्रेस पक्षाची होती. त्याकडे दुखूनही त्यांनी पाहिलं नाही. काल परवापर्यंत नरेंद्र मोदी संसदेमध्ये जायला घाबरले, आज त्यांनी मीडियापुढे यायला घाबरलं. आणि एक आपल्याला ही गोदी मीडिया आहे, लक्षात ठेवा, हे आपलं काही दाखवणार नाही. तुम्ही आता हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेला याचं कुठे दाखवणार नाही. पण एखादा उलट कशी म्हणजे बदनामी करतात. जे दिल्लीमध्ये आंदोलन चालू आहे, आपलं पुण्यामध्ये आंदोलन चालू आहे, नागपूरमध्ये आंदोलन चालू आहे, बिहारमध्ये सगळीकडे आंदोलन चालू आहे. आणि हे मीडियावाले, गोदी मीडियावाले काय पसरवू लागले की दिपके के गुंडे लाठीमार कर रहे, पत्थर फेक रहे. म्हणजे हे खोटं नरेटिव्ह पसरण्याचं काम हे सगळी त्यांची गोदी मीडिया करते. त्याला आता तुम्हा आम्हा सगळ्यांना हे कळून चुकलेलं आहे. आणि त्यामुळं मीडियावर सुद्धा आता हल्ला होताना आपण आपल्याला रील्स मध्ये, युट्यूब मध्ये पाहतो आहोत. आता नरेंद्र मोदींचा एक राजीनामा आपल्याला घ्यायचा, लक्षात ठेवा. प्रधानांचा जरी राजीनामा झाला असला तर तेव्हा आपल्याला हुरळून जाता कामा नये. हा काय राजीनामा सहजासहजी झालेला नाही. त्यासाठी कोट्यावधी पक्षाचे युवक युवती आणि या देशातले युवक तरुण सगळे रस्त्यावर आले. लाखो युवकांनी लाट्या खाल्ल्या. किती मारले तुम्ही लक्षात घ्या. राहुल गांधीने मुलग्याला आणलं की मशीन गन मधले जे गोळ्या असतात त्याचे पॅलेट गन जे आहेत ते दाखवलेलं, पॅलेट गन. म्हणजे इतकं क्रूर इंग्रजांनी जे सुद्धा केलेलं नव्हतं तेवढं ह्या भाजप सरकारनं, नरेंद्र मोदीच्या ह्या हुकुमशाहीच्या सरकारने केलेलं आहे. आणि एकटा त्याला पूर्ण होणारा पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष आहे, राहुल गांधी आहे. आणि आपल्या कोल्हापूरचे राहुल गांधी म्हणजे बंटी पाटील साहेब आहेत. आणि त्यामुळं आपल्याला मी जास्त वेळ या ठिकाणी काही घेणार नाही. आज राजीनामा तो झालेला आहे. तूफान ज्यादा होतो, तूफान ज्यादा होतो, कश्तियां डूब जाती है और घमंड ज्यादा होतो, हस्तियां टूट जाती है. आज नरेंद्र मोदीचं कंबड तुम्ही आम्ही ह्या देशातल्या युवकांनी युवतीनं मोडलेलं आहे. पण एवढ्यावरच आपल्याला थांबायचं नाही आहे. काल एक युवती घोषणा देत होती, मी बघितला. काय 56 इंच का सीना दरिंदर, म्हणजे ते अभिमान होतो एवढ्या मुली. 56 इंच का सीना दरिंदर, भगावो नरेंद्र, भगावो नरेंद्र. आपल्याला पुढचा नारा प्रधान नाही, आता भगावो नरेंद्र, भगावो नरेंद्र. ही मोहीम आपल्याला 29 पर्यंत चालवायची आहे. जंतर मंतरचं आंदोलन माझ्या माहितीप्रमाणे जरी मागं घेतलेलं असलं तरी आपल्याला काँग्रेस पक्ष म्हणून, एक समाजाचा संवेदनशील नागरिक म्हणून ही मोहीम आपल्याला 29 पर्यंत राबवायची आहे.
आणि हा जो वनवा पेटलेला आहे, ही जी मशाल पेटलेली आहे, ही जी आग पेटलेली आहे, या सरकारला सत्तेवरून घालवूनच आपल्याला थांबायचं आहे. त्यासाठी आपण कटिबद्ध होऊया. या राजारामपुरीच्या चौकामध्ये आपण हजारोच्या संख्येने उपस्थित राहिलेला. या ठिकाणी आपले शहराध्यक्ष प्रवीण जे आहेत, मी त्यांना आता म्हणालो, म्हणजे अतिशय सक्षम आपला शहराध्यक्ष आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली एवढे लोक आपण जमलेले आहात. भविष्य काळामध्ये आपली असली सगळी आंदोलनं त्यामध्ये केवळ पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्याची न होता सर्वसामान्य काँग्रेस प्रेमी सगळी जनता यामध्ये सामील करून घेऊया आणि मोठ्या प्रमाणात ही आंदोलनं यशस्वी करूया, अशा प्रकारचा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा मी घोषणा देतोय, लढेंगे 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 इन्कलाब इन्कलाब. 56 इंच का सीना दरिंदर भाग नरेंद्र, 56 इंच का सीना दरिंदर भाग नरेंद्र, 56 इंच का सीना दरिंदर भाग नरेंद्र, 56 इंच का सीना दरिंदर. 56 इंचच्या छातीवाल्याला घालूनच आपल्या पक्षाचं सरकार आणायचं आहे. राहुल गांधींना पंतप्रधानपदी बसूनच आपण शांत राहूया, अशा प्रकारची प्रतिज्ञा आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून. धन्यवाद.